तर मित्रांनो, आज आलो आहे आम्ही माशाला. बारखानली जाळे टाकलेली आणि आपण बारखानले माशाची आज रेसिपी करणार आहे आणि मंचुरियनसुद्धा बनवणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. आणि शायलाची मम्मी आलेली आहे आणि विशालसुद्धा आलेलं आहे. आणि ते शाळेला आलेली नाही, ते आता आणायला जाणार आहे. ते आल्यानंतर आपण मंचुरियन बनवणार आहे. तर बघा मित्रांनो, मी शायलाला आणि ताईला घेऊन आलेलो आहे आणि शायलाची मम्मी इथं आपल्या मंचुरियन करायचं सगळं मटेरियल हे करते, केलेलं आहे. सगळं सामान तयार करते. याला कोबू किसून घेतलेलं आहे आपण आणि मोठी कढईसुद्धा आणलेली आहे आणि तेल पण आणलं आहे. आणि जे लागतंय आटा सगळं आणलेलं आहे. सगळं मटेरियल तयार झाल्यानंतर आपण दाखवू. बरं मित्रांनो, इथं शायलानी शायलाच्या मम्मीने काढलेले मंचुरियन तयार करून. तर आता त्याचं सूप बनवणार आहे आपण. मस्त एक नंबर कलर दिसते आणि तळूनसुद्धा झालेले आहेत. इथं ताईसुद्धा आहे आणि इथं शायलाची मावशी आहे आणि इकडं काका आहे आणि विशालसुद्धा येतोय तिकडून, पाण्यातून निघतोय, तुम्हाला दिसत असेल. मासे घेऊन येणारे, माशाची सुद्धा रेसिपी करणार आहे आपण. तर त्याला सूप तयार झाल्यानंतर मंचुरियनचा आपण तुम्हाला दाखवू. तर विशाल आलेला आहे मासे घेऊन आणि तेव्हा चांगले मस्त मळे आणि लोळ्यासुद्धा आहे, आंबळीसुद्धा आहे आणि खवलेसुद्धा आहेत. मस्तपैकी बनवणार आहे आज रेसिपी. आणि शायलाची मावशी साफ करायला लागलेली आहे आणि इथं ताईसुद्धा आहे आणि इकडं चाललं आहे त्यांचं मंचुरियनचं अजून. तर चला, त्यांचं तयार झालं तुम्हाला दाखवतो परत. तर मित्रांनो, शेजवान चटणी आणलेली आहे आणि मंचुरियन तयार झालेलं, तर आपण टेस्ट करून बघू. एक नंबर झालेले आहेत आणि सगळे सुद्धा खायला बसलेले. मित्रांनो, रस्सा झालेला आहे आणि वाढून सुद्धा घेतलेला आहे मस्त असा. बारकल्या माशांचा, बारखानल्या मळे आणि लोळ्यांचा रस्सा झालेला आहे. खवले आपण मंचुरियन इथं खाल्लेले आहेत. आता रेसिपी टेस्ट करणार आहे. जबरदस्त मासे आहेत, बारीक आंबळे मासे सुद्धा आहे. रस्सा सुद्धा मस्त लाल झालेला आहे, एक नंबर झालेला आहे. वाह, काय वास आहे रश्श्याचा. टेस्ट करणार आहे, तुम्हाला सांगतो की टेस्ट कसा आहे याचा. तर एक नंबर लागतात मळे मासे इंद्रायणी राईस.